ठो 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 घाबरले अभिभाऊ घाबरले. अभिभाऊ तुम्ही चालवतास? नको. पांडू एक सांगू? काय झालं अभिभाऊ? माका भीती वाटता. भीती वाटता? कसली भीती वाटता? शाळेतली पोरं म्हणतात काशी फिरता आणि पकडता. काशी फिरता? वय पांडू तुका ना भीती वाटना? नाही माका नाही वाटत भीती. माका नाही पकडणार. मी नाही मारले ना तिका. ज्यांनी मारलं ना ते पकडणार. पांडू कसं मेलो होता तुका माहिता? माका सगळं माहिता. काशी गेलो. हा बंदूक घेऊन गेलो. बंदूक अशी घेऊन गेलो. मगे गोळ्यो घातल्या नशो ठो ठो. मगे घाबरली माणसं घाबरली. मगे एक दगडिलो ऐसर लागलो. मगे दुसरो दगडिलो ऐसर लागलो. मगे अजून दगडिलो लागलो. मॉब दगडिले. दगड मारल्यानी टेचून मारल्यानी रकातीला. मगे मेलो. काशी मेलो. पुण्या झालो ना काशी. आता मारतलो. ज्यांनी मारल्यानी ना त्यांना मारतलो. पकडणार सोडणार नाही. पांडू तो खरंच सगळं माहिता ना? होय सगळं माहिता. मागे लोक म्हणतात ता खरा? काय ता? काशी अण्णांनी मारलेली ना? ता माका काय माहित. पुण्या झालो ना काशी. आता पकडणार सोडणार नाही. मागे लागतलो. वही तुका. हा काय होतंय तुम्हाला? ते जरा त्यांचं डोकं दुखतंय. आता ते का दुखतंय कशासाठी दुखतंय याची चौकशी करणार आहात का तुम्ही? ज्या गोष्टीची चौकशी व्हायला हवी ती होईलच. अहो पण काशी गेलाय. जीव घेतलाय त्याचा. पण आमचा त्याच्याशी काय संबंध आहे? तुम्ही काशीला ओळखत होता. तुम्ही त्याच्या विरोधात तक्रार पण केली आहे. अहो पण जर त्याला मारायचं असतं किंवा आम्ही वाईट कृत्य करणारे असतो तर कायद्याची मदत का घेतली असती? पोलीस स्टेशनला येऊन तक्रार का केली असती? पण तुम्हाला त्याचा त्रास होता हे नाकारता येत नाही ना. मला असं वाटतं तुम्ही तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवताय. काशीला मारलं गेलंय आणि गावातल्या लोकांनी त्याला मारलं आणि हे उघड आहे. म्हणून का तुम्ही आता प्रत्येक गावातल्या घरात जाऊन चौकशी करणार आहात का? संबंधित लोकांकडे तर नक्कीच चौकशी होईल. मला हे पटत नाही. कुमुदिनी अहो असं काय करताय? विनाकारण आपली चौकशी होती आणि चौकशी होते म्हटल्यावर गावात तर चर्चा होणारच. सगळे आपल्याकडे संशयाच्या नजरेने बघतील. मग आपण कसं काय वावरायचं? तुम्ही अण्णा नाईकांना ओळखता का? हो त्या माणसाने खूप केलंय आमच्यासाठी. आता या सगळ्याचा आमच्याशी काय संबंध? हाय वास कुठलो येता? घे बाय भाजी कर आपली वाटतं. आई काय झालं? अगो मनच नाही लागणार कशात. सारखं काशीचं चेहरा डोळ्यासमोर येतात.
या काय वय होता काय जाऊचा? नुकताच लगीन झाला होता पोराचा. काय नशीब पोराचा. याचा काय वय तसं वाटला नव्हता गो. एवढा सगळा झाला घरात, पण माका हाक मारूक पण जाऊक मिळाला नाही गो. नेमकं कळतं तू काशी पोरासारखाच केलं. अगो पोरगोच होतो तो माझो. 2 घरातून इस्तव जात नाही म्हणून काय झाला? पोरावर राग येता का? या किचरू तर जाऊचा असा काय? अगो पण हे का कळला तर? सांगितलं तर कळत ना. आई तू मागल्या दरान जाऊ दे. आईचं सगळं मी बघतोय. आणि कोणी विचारले नाही तर? मी सांभाळून घेईन. आई मी हेंका पण सांगत नाही. तुम्ही जाऊन येऊ दे. उगीच मनात राहू नको. अगो पण इथलं सगळा मी सांभाळते. तू जा. सांभाळते तू. सांभाळते. मी जाऊन येते मी. अभिराम भाऊजी असे कित्याक बसलास? काय झाला? काय हवा का तुमका? भूक लागली? खाऊ देऊ? नको, वहिनी आहे खया. हा ते गावड्यांकडे गेली. किती बोलवलेला काहीतरी काम असत. तुमका काय हवा तर सांगा, मी देते. वहिनी, अण्णांनी लय वाईट केल्यांनी. अण्णा वाईट असत ना? अभिराम भाऊजी सगळी जण म्हणतात, शाळेतली पोरा पण म्हणतात. काय झाला? काय म्हणतात पोरा? काशी अण्णांनी मारले नाही ना, तो वाटो मागत होतो म्हणा. हा बघा अभिराम भाऊजी, लोक काय एक बोलू दे, आपण ना त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. हा आपण शाळेत अभ्यास करू जातो की नाही? होय. हा अभ्यास करायचो, मोठा व्हायचा. पण वहिनी काशी आता विषय बंद. मी तुमका खाऊ देतय तर खावा. हा बस आहे सर. हे बघा साहेब, आम्ही या गावात आलो ते कामानिमित्त. हे सरकारी नोकर. या गावात कुणीच ओळखी पाळखीचं नसताना अण्णा नाईकांनी आमची खूप मदत केली. पण आता या सगळ्यात त्यांना का ओढलं जात आहे? काशी मेला तेव्हा त्याच्याकडे एक बंदूक होती जी अण्णा नाईकांची आहे. ती बंदूक हरवली होती हे ठाऊक आहे तुम्हाला? ओ साहेब, असं काय करताय? अण्णांनी आमची खूप मदत केली. त्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर, पण म्हणून त्यांची प्रत्येक गोष्ट आम्हाला माहीतच असेल असं नाही ना. या गावात का आलोय असं वाटतंय. पोलिसांकडून आमची चौकशी होईल, कुणाच्या मृत्यूचा आरोप आमच्यावर लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. हे बघा मॅडम, आरोप करत नाहीये. आम्हाला सगळं कळतंय. तुम्ही तक्रार नोंदवलेल्या माणसाचा मृत्यू होतो आणि गावात कुणीच तोंड उघडायला तयार नाहीत. आम्ही काय करायचं? चौकशी तर होणारच. आम्हाला सहकार्य करा, मग तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. काय सहकार्य करा? तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. पोलिसी कारवाई आहे ती पूर्ण करावी लागेल. अहो पण कुमुदिनी, ठीक आहे. अहो काय ठीक आहे? हे बघ, आपण जर काही केलेलंच नाहीये तर आपण घाबरायचं कशासाठी? साहेब, येतो आम्ही. हो, निदान आपल्या मुलीचा तरी विचार करा. सुषमा, हे बघ, आम्ही जरा जाऊन येतो. तू इथेच थांब.
कुठेही जाऊ नको हा. चला. थांबा जरा, आलेच मी. आले सांभाळा. चल. अण्णानो, हो अण्णानो, हो अण्णानो, अण्णानो, अण्णानो काय या किती हाका दिलाय मी तुमका. काय झालं? खय चाललास? हा माका वाटलास तुम्ही पाटणकर भाईंकडे जात असतालास म्हणून. घराकडे जातास काय भेटू? मग खय जाणार? पण ते घराकडे नाही भेटणार तुमका अण्णानो. काय गेली? तास तर सांगू केवढं धावत येईल मी तुमच्याकडे. पोलीस स्टेशनात घेऊन गेले तांका पोलीस. म्हाका वाटतं ना अण्णानो काशीचा प्रकरण काहीतरी असतला. हा नेने काय हा असतील घराकडे. शोभा, काय अवस्था करून घेतलेला बघ स्वतःची. खमकी असा हिंमत नाही होणार कोणाची हिच्या समोर उभी राहायची. आणि अख्ख्या गावात अण्णासमोर जर उभी राहायची हिंमत कोणी केल्या नसतात आजवर तर ती वंचित. आता बघ काय झालंय. कसं समजवायचं आहे का? काशी आता आपल्यात नाया. सांग शोभा, अगो कसं समजवायचा? असं चालू राहिला ना तर काय होत सांगता येत नाही बाबा. जेल गेलो माझं. हे 2 घराच्या वादात पक्का माझ्या लेकरांचं शेवट तरी पण नाही झाला. हो ते दिवशी ते का मांडावर बघितले त्याच्या अवस्था मी. आणि रात्रभर डोळ्यात डोळं नाही लागलो माझं. काय होतो पोरगो आणि आता काय झालं ते काय वय होता का त्याचा? असं होक नको होता. शोभान कोणाकडे बघायचं हो आता?
अजय सावरला काय? इंदू अगो काशी गेलो ह्याच्यावर तर विश्वासच ठेवू तयार नाही. जीव काय वाढता, मांडीवर घेऊन थोपटल्यासारखं काय करता, त्याच्या वागडा बोलत काय बसता. मी बघते, समजवते ते. बिंदू एवढा सगळा होऊन तू मोठ्या मनानं आज येईलच की त्या खरं काशीचा दिलासारखे केलंस तू. वाड्यातून बाहेर पडला हो तरी काशीवर तुझी माया कायमच रवली गो. त्या वाड्यातून तू जीवन परत दिलं तर तुझ्यावर सगळ्यांसाठी तुझ्या मनात कायम माया रवली गो इंदू. पण आता परत वाद नको, नाही तुका कोण समजून घेणार. वादात चिलगा बाऊल बसलंय मी माझं. आता लोक वाटते ते वाद हात जोडते तुका. बाबा तुम्ही म्हणशाल तसं, म्हणशाल तसं. बाबा ठीक आहे. देवा आबा तुम्ही सर कसे दिवस काढता तुम्हाला कळणार नाही काय. तेव्हा कार्य होतले आवश्यक आपल्या लेकराच्या कार्यात पैसे द्यायचे लागता, यापेक्षा दुसरं दुर्भाग्य नाही हो. बच्चेची काळजी घेवा. शोभाग लेकी सारखं ठेवा. आता तुमचं साधारण आहे का? येते आबा. ही तुम्ही नोंदवलेली तक्रार. अहो, एका स्त्रीने घरात परपुरुष घुसला म्हणून तक्रार नोंदवली तर काय चुकीचं आहे? बाई, ज्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवली होती त्या काशीचा खून झालाय. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते की खुनाचा आणि आमचा काय संबंध आहे. आम्ही त्यात घटनास्थळी नव्हतोच. त्या बरोबर बोलतायत साहेब. नेने साहेब तुम्ही? साहेब ते माझे असील आहेत, त्यांना जाऊ द्या. नेने साहेब काय फॉर्मॅलिटीज असतील त्या आपण बोलून सोडू. मी बघतो, तुम्ही या. धन्यवाद, तुम्ही आलात. अहो, निर्दोष लोकांना त्रास होऊ नये याची काळजी मला घ्यावी लागणार. कामच आहे ते माझं. तुम्ही कायदा जाणता, तुम्हाला हे सांगायची गरज नाही. काय आभारी आहे. या. नेने साहेब, काय वाटतं तुम्हाला काशीच्या मृत्यूबद्दल? साहेब खरं सांगू, काशी गेला हे फार वाईट झालं. कायद्याप्रमाणे त्याची चौकशी व्हायलाच हवी, त्याला न्याय मिळायलाच हवा. पण एका माणसाकडनं मारला गेला नाही ना तो. लोकांनी दगड मारले त्याला. शोधा कोणी मारले, का मारले. शिवाय त्याच्या हातात बंदूक होती. बंदुकीची चौकशी केलीत?
कळलं तुम्हाला कोणाची बंदूक होती ते? हे बघा साहेब, कायद्यानं काशीला न्याय मिळायलाच हवा, त्याच्या आत्म्याला शांती मिळायला हवी.